काय मोठं महत्त्वाचं विशेष आज दिवसभरात घडणार आहे, पाहूयात सर्व काही या बातमीपत्रामध्ये। पहिली बातमी महत्त्वाची आहे। आज काय विशेष मधली पहिली बातमी आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाची। कारण समृद्धी हायवेवरून प्रवास करत असाल तर मग तुमच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर 1 एप्रिल पासून समृद्धीच्या टोलमध्ये तब्बल 200 रुपयांनी वाढ होणार आहे। दुसरी बातमी सोमनाथ सूर्यवंशींसंदर्भातली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांना जबाबदार धरण्यात आले। तर तिसरी बातमी छावा चित्रपटासंदर्भातली आहे। होय, कारण अचानक आता छावा चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जाते आहे आणि ही मागणी थेट अमित शहांना पत्र पाठवून करण्यात आलेली आहे। आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी समृद्धी महामार्गासंदर्भातली आहे। बातमी कामाची आहे, लक्ष देऊन बघा। समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे, कारण 1 एप्रिल पासून समृद्धी महामार्गावरती 19% टोल वाढ लागू करण्यात आलेली आहे। नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झालेला आहे आणि या मार्गावर प्रवासासाठी 1290 रुपये टोल द्यावा लागेल। पुढील 3 वर्षांसाठी म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत हे टोल दर लागू राहतील। काय बदल होणार आहेत ग्राफिक्स मध्ये आपण बघतोय। सध्याचे कारसाठीचे दर 1080 रुपये आहे, ते वाढणार आहेत 1290 रुपये होतील। मिनी बससाठी सध्याचे दर 1745 रुपये आहे, तर नवीन दर 2075 रुपये होते। बस आणि ट्रकसाठी सध्या तरी 3655 रुपये आकारले जातात, मात्र 4355 रुपये आता पुढे आकारले जाऊ शकतात। अवजड वाहनांना सध्या 5740 रुपये लागतात, तर 6830 रुपये नवीन दर असते। अति अवजड वाहनांना 6980 रुपये सध्या दर आहे, तर नवीन दर 8315 रुपये असण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। त्यामुळे आता समृद्धीवरून प्रवास करायचा असेल तर खिशा निश्चितच हलका करावा लागणार आहे। पुढे एक मोठी बातमी आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार हा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलाय। त्यांचा मृत्यू मारहाणीमध्ये झालाय असं हे अहवाल सांगते। या संदर्भातला न्यायदंडाधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलाय। संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलंय। सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला असल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांच्या अमानुष मारहाणीमध्ये मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला होता। परभणीच्या नवामुंडा पोलीस ठाण्यामध्ये मारहाण झाली। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्येच झाला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। शिवाय सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। राज्य मानवाधिकार आयोगाकडून या संदर्भात दखल घेण्यात आली आहे। तर आपण पाहतोय सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीमध्येच झालेला आहे, मारहाणीमुळेच झालेला आहे असं सध्या सांगितलं जातं। यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा। धाराशिवमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं हिंदू संघटना आक्रमक झाल्या। उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या ठिकाणी हिंदू संघटनांनी रस्त्यावर टायर पेटवत रास्ता रोको केला। आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली। पोलिसांचा मोठा फौजफाटा या दरम्यान तैनात करण्यात आला। औरंगजेबाची कबर पाडण्यावरून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी संतापले। देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका, फक्त हिंदू मुस्लिम वाद केला जातोय असा आरोप आझमींनी केलाय। नागपूरमधील हिंसाचार घटना घडण्याच्या पूर्वीचे सीसीटीव्ही समोर आले। काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ आहे। हे व्हिडिओ व्हायरल झाले आणि पोलीस याचा तपास करत आहेत। हिंसाचार घडवणारे यातले कोणी होते का याची देखील तपासणी केली जाणार आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये फहीम खानला अटक झाली आणि आता दुसऱ्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली। सय्यद असीम अली असं नाव असून त्याने मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी असल्याचं सांगितलं। याआधी एका हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाला त्याला अटक झाली होती, तर त्याच्यावरती दंगा भडकवण्याचा संशय आहे।
नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड हा फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल. फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात समोर आलं. जमावानं काही भागातील घरं आणि वाहनं जाळली. त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी 3,300 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. तर अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा, उद्यान आणि इतर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तरतूद केलेली आहे. कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महापालिकेने महिलांची 7 विशेष दामिनी पथकं स्थापन केली. सुरुवातीच्या प्रयत्नात 10 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आलं. प्रत्येक पथकात 5 महिला अधिकारी कार्यरत असणार आहेत. HSRP नंबर प्लेट बसवण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वाहनांना HSRP नंबर प्लेट नसल्यास कारवाई होणार आहे. नंबर प्लेटचं काम संथ गतीने सुरू आहे आणि त्यामुळे मुदतवाढ दिली जाते. काश्मीरमध्ये भद्रवाहाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक आले. सध्या मार्च महिना सुरू आहे आणि त्यामुळे देशाच्या बहुतेक भागामध्ये तीव्र उष्णता दिसते. परंतु भद्रवाहा अजूनही बर्फाच्या चादरीमध्ये लपेटलाय. येथील हवामान पर्यटकांना खूप आकर्षित करत आहे. पुण्यातल्या एका भाविकानं शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 55 ग्राम वजनाचा 5,40,000 रुपये किमतीचा सोन्याचा सुवर्णहार अर्पण केलाय. राजेंद्र मुरलीधर गरुडकर आणि परिवाराकडून साई चरणी हा सुवर्णहार अर्पण करण्यात आलेला आहे. साई संस्थानकडून दानशूर साई भक्ताचा सत्कार करण्यात आलाय. बुलढाण्यातील सैलानी बाबा दर्ग्यावर संदल काढण्यात आली आहे. होळीपासून सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली आहे. पिंपळगाव सराईमध्ये मुजावरांच्या घरून सैलानी बाबा दर्ग्यापर्यंत संदल काढण्याची परंपरा आहे. भाविकांच्या उपस्थितीमध्ये उंटणीच्या पाठीवरती मानाचा गलप चढवून ही चादर सैलानी बाबांच्या दर्ग्यावर चढवण्यात आली आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या धनाजी आणि भोगवाडी खुर्द या गावात पारंपरिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यामध्ये शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभाग घेत आपल्या संस्कृतीचा जागर केला. आदिवासी नृत्य, लोकगीतं आणि पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण या दरम्यान करण्यात आलं. श्रीनगरच्या पर्यटकांनी दाल सरोवरामध्ये आनंद लुटलेला आहे. थंड हवामानामुळे काश्मीरमधील दाल सरोवराच्या सौंदर्यामध्ये भर पडली. पर्यटकांनी थंड पर्वतीय वाऱ्याचा आणि तलावावरती पसरलेल्या धुक्याचा आनंद घेतलाय. बरेच लोक बोटीतून प्रवास देखील करताना दिसले. आणि आता छावा सिनेमा संदर्भात मोठी बातमी. छावा सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली जाते आणि त्यासाठी मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे. छावा विरोधात केलेला प्रचार हा तणावाला कारण आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलंय आणि असा आरोप करत त्यांनी छावावरती बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. छावा सिनेमामध्ये सत्याची फारकत घेण्यात आली असा आरोप सुद्धा त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केला. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे. फिल्म छावा के संबंध में मैंने गृह मंत्री अमित शाह जी को एक पत्र लिख करके मांग की है कि ये फिल्म ऐसी है जिसको देखने के बाद नौजवान उत्तेजित हो जाते हैं, भड़क जाते हैं और इसी वजह से नागपुर का दंगा हुआ. नागपुर के दंगे की अगर मुजरिम है तो ये फिल्म छावा है. इसलिए इस फिल्म पर रोक लगाई जाए, प्रतिबंध लगाई जाए. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. दिशा साले यांच्या अंत्यविधीचे फोटो 5 वर्षांनंतर तब्बल समोर आले आणि यावेळेस तिच्या चेहऱ्यावर एकही जखम नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दिशाच्या वडिलांच्या पुनर्तपासाच्या मागणीनंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय. दिशा साले मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली. गेली 5 वर्ष दमानी यांचा प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू, होईल ते होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दिशा साले प्रकरणातील आरोपांमध्ये तथ्य नाही, यामध्ये दूरदूरपर्यंत संबंध नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरँग होईल असा इशारा ठाकरेंनी विरोधकांना दिला. दिशा साले प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं. दिशा साले यांच्या वडिलांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना तात्काळ अटक करा ही मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक करून चौकशी करा ही मागणी सत्ताधारी आमदारांनी केली आहे। दिशा सालियान प्रकरणी विधानसभेमध्ये आज घमासान बघायला मिळाला आहे। यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहिती दिली। दिशा सालियान प्रकरणावरून विधानसभेनंतर विधान परिषदेमध्ये देखील घमासान बघायला मिळालं। नितेश राणे यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का असा दावा प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे। एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे। दिशा सालियान प्रकरणामध्ये खासदार नरेश मस्केंनी प्रतिक्रिया दिली। संजय राऊत म्हणतात की बनाव रचलाय, मग फोन कॉल तपासण्याची मागणी का करत नाही? सत्य बाहेर येऊ द्या, जे कोणी दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हायला हवी असंही मस्के म्हणाले आहेत। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला। तपास यंत्रणांनी कोणालाही क्लीन चिट दिली असेल तर त्यांच्यावर वारंवार चिखलफेक करणं आणि दिशाभूल करणं चुकीचं आहे असं संजय गायकवाड म्हणाले। रामदास कदम यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले। शिवसेना प्रमुखांच्या नातवावरती बलात्काराचा आरोप होणं हे गंभीर आहे। ठाकरेंनी पोलिसांना हाताशी धरून पुरावे नष्ट केलेत का याची चौकशी करा ही मागणी रामदास कदम यांनी केली आहे। आणि यानंतर बातमी मोठी आहे, नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे, कारण नाशिकमध्ये शनिवारी आणि रविवारी पाणीबाणी असणार आहे। उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे। रविवारी कमी दाबानं आता पाणी पुरवठा होणार आहे। तांत्रिक कामाचा पाणी पुरवठ्यावरती परिणाम होतोय। नागरिकांनी 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यातील वाघोलीकर बुलेटच्या धडाधड आवाजामुळे त्रस्त झालेले आहेत आणि यावेळेस जर आपण बघितलं तर रात्रीच्या वेळी रस्त्यावर धडधड करत धावणाऱ्या बुलेट्समुळे पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून या बुलेटबाजांना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर या गावामध्ये विकासापासून खूप दूर हे गाव असल्याचं बघायला मिळतंय। रोड आणि नाल्यातील पाणी रस्त्यावर येतंय, गावकरी त्रस्त झाले। आमदारांकडे वारंवार तक्रार करून देखील लक्ष दिलं जात नाहीये असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। जालन्याच्या नाणेगावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालंय। पाण्याचे नळ अजूनही उपलब्ध करून दिलेले नाहीये, त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज दाखल करून पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे। बार्शीच्या वैरागमध्ये नगरपंचायतीचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। यामध्ये जर आपण बघितलं तर अस्वच्छतेमुळे गावातील दोघांना डेंग्यू झालाय, मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विरारच्या पालिका हॉस्पिटलमध्ये बसण्याची सोय केलेल्या जागेवरती घाण पसरली आहे। नागरिक, गरोदर बायका, टीबी पेशंट असल्यानं त्यांना बसायला जागा नसते। पालिकेला तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जाते, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी बसण्याची सोय करावी अशी मागणी केली जाते। संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लबमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग लागली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर या आगीमध्ये 2 तरुण गंभीररित्या जखमी झाले, तर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणलेली आहे। आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला, मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे। या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे, तर संपूर्ण खर्च पाण्यात गेलाय। या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। बुलढाण्याच्या खामगावमध्ये शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्या। नागरिकांच्या जेवणामध्ये अळ्यांचा थर दिसल्यानं शिवभोजनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत संताप व्यक्त केला जातोय। नागरिकांनी हा संताप व्यक्त केलेला आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या दरम्यान केली जाते।
साम टीव्हीच्या बातमीनंतर वांगणी बदलापूर रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खडबडून जाग आली। वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं सुरक्षा पट्ट्या लावल्या। काही दिवसांपूर्वी इथल्या गणेश घाटाजवळ भीषण अपघात झाला होता। कोल्हापूरच्या घुणकीमध्ये पुणे बंगळुरू महामार्गालगतच्या शेतात गव्यांचा वावर वाढला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यामध्ये जर आपण बघितलं तर ऊस शेती परिसरामध्ये महामार्गालगत अचानक गवे पाहिल्यानंतर शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धांदळ उडाली आहे। यानंतर एक मोठी बातमी। विधान भवनातील दालनं कोट्यवधी खर्च करून चकाचक केली जात आहे, मात्र यावेळेस दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत सापडल्याचं दिसतंय। विधान भवनाच्या गॅलरीमध्ये जुन्या पुस्तकांचा खच बघायला मिळतोय। यामध्ये काही दुर्मिळ ग्रंथांचा देखील समावेश असल्याचं बघायला मिळतंय। दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत पडलेली आहे, दालनं मात्र चकाचक केली जात आहे। जुन्या पुस्तकांकडे मात्र यावेळेस दुर्लक्ष केलं जात आहे। दालनं चकाचक केली जात आहे, तर या ग्रंथांसाठी देखील योग्य अशी सोय करावी, योग्य जागा करावी अशी मागणी मात्र केली जाते। दालनं चकाचक करताना पुस्तकं मात्र अडगळीत का टाकली हा मुद्दा देखील उपस्थित झालेला आहे। संतापलेल्या आईनं चक्क अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। तर ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी घडलेली आहे। परीक्षेला गेलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्यात आला, मात्र महिना झाला तरी पोलीस कारवाई करत नाही। त्यामुळे आईने पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नाशिकमध्ये गावगुंडांचा हिदोस बघायला मिळाला। बुलाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालवणाऱ्या दोन भावांना एका 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केलेली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी आरोपींविरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये ऑनलाईन वेबसाईटवरून लहान मुलांसाठी बंदूक मागवली, मात्र त्या पार्सलमध्ये बंदुकीऐवजी दगड पाठवला। त्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। डिलिव्हरी बॉयचा जबाब नोंदवला आणि त्याच्याकडून रोख रक्कमही परत घेतली। रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणारे। रेशन दुकानांवर ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून मिनी बँक चालवली जाणार आहे। नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रयोग राबवला जाईल। रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे। धुळ्यात हॉटेल आणि परमिट बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारने वाईन शॉप आणि बिअर बारमधून होणाऱ्या मद्य विक्रीवरील टॅक्स 10% याशिवाय परवाना नूतनीकरण शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं। यावेळेस आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। बुद्धगया महाबोधी महाविहार या मुक्तीसाठी देशपातळीवरती आंदोलन सुरू आहे। महाडमध्ये सत्याग्रह दिनासाठी आलेल्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी चौदार तळ्यासमोर निदर्शनं केली। महाबोधी महाविहार मुक्त करा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी अटक केली आहे। अतिशय मोठी बातमी। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केलेली 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याचं बघायला मिळतंय। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडलं असल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार। आपण पाहतोय जयकुमार गोरेंवरती गंभीर आरोप या महिलेने केलेले आणि आता हीच महिला अटकेत आहे। नेमकं काय घडलंय? गेल्या काही दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांच्यावर या महिलेने गंभीर आरोप केले होते आणि या आरोपांमुळे मोठा गदारोळ उडाला होता। अगदी विधानसभेत हे प्रकरण गाजलं होतं, परंतु आता त्याच महिलेला हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयाची त्या महिलेने खंडणी मागितली आणि त्यापैकी 1 कोटी रुपये स्वीकारताना या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केलेली आहे आणि आता या महिलेची कसून चौकशी सातारा पोलीस करताना आता त्या चौकशी सुरू आहे साताऱ्यातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये। निश्चितच माध्यमांसमोर देखील या महिलेने प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी दिली असल्याचं आपण ओंकार पाहिलेलं होतं आणि हे प्रकरण जुनं आहे असं देखील सांगितलं होतं। या संदर्भात आता काही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे का?
या आधी सुद्धा या प्रकरणाबद्दल या महिलेनं जुनं प्रकरण आहे, परंतु माझी बदनामी होती आणि मला ही बदनामी थांबवायची आहे आणि जयकुमार गोरे जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करतायत असे आरोप केले होते. परंतु आता या खंडणी प्रकरणात या महिलेचा हात आढळल्यामुळं एकूणच या प्रकरणामध्ये जयकुमार गोरेची यांनी बदनामी केल्याच्या बाबत सुद्धा चर्चा आता सुरू आहे आणि आता तुर्तास तरी ही महिला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे आणि आता या महिलेची कसून चौकशी साताऱ्यात सुरू आहे. निश्चितच धन्यवाद ओंकार दिलेल्या सर्व अपडेटसाठी. 1 कोटी खंडणी घेताना या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. ती महिला अखेर अटकेत सापडलेली आहे. 1 कोटींची खंडणी या महिलेने स्वीकारलेली. जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप या महिलेने केलेले होते आणि आता ही महिला यावेळेस पोलिसांच्या ताब्यात आहे. 1 कोटी तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना ही महिला जी आहे ती आता रंगेहात पकडण्यात आलेली आहे. पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालय इमारतीबाहेर काँग्रेसने ढोल वाजवत निषेध व्यक्त केला. शहरातील विविध समस्या आणि हक्काचं डम्पिंग ग्राउंड नसल्यानं आंदोलन करण्यात आलं. पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी देखील या दरम्यान करण्यात आली. ठाण्यातील नागरिकांच्या घरातील प्रीपेड मीटर अचानक लावण्यास सुरुवात झाली आणि या मीटरमुळे सरकारला 12,000चा भूर्दंड पडणार आहे. प्रीपेड मीटर अचानक बंद झाला तर याची जबाबदारी अदानी कंपनी घेणार आहे. अदानी कंपनीच्या लोकांनी गळ्यात आय कार्ड असणं आवश्यक आहे, अन्यथा आमच्या रोषाला सामोरं जावे लागेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. लोक येणार